शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, पुण्यातून अतिशय धक्कादायक हा प्रकार समोर आलाय। रेव पार्टी खराडी परिसरात चालली आहे, त्यामध्ये अनेक त्याच्यामध्ये हुक्का असेल, त्यामध्ये अंमली पदार्थ आढळून आलेत आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचे जावई त्या पार्टीमध्ये होते। आपली प्रतिक्रिया? सरकार भाजपचं आहे। फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात आणि काय पद्धतीने भाजपाने आतापर्यंत सगळ्या स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत त्या स्वायत्त यंत्रणा आपल्या पायाशी अक्षरशः ठेवलेल्या आहेत हे सगळेजण बघत आहेत। एका साध्या हाऊस पार्टीला रेव पार्टी म्हणत एकनाथ खडसेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केलाय हा अत्यंत निंदनीय आहे। गिरीश महाजनांनी स्वतःला वाचवण्यासाठी फडणवीसांच्या मदतीने ही जी काही रेव पार्टीचा जो सगळा बनाव रचलेला आहे तो हास्यास्पद जेवढा आहे तितकाच क्रूर खेळ आहे आणि फडणवीस साहेबांनी याचा पुन्हा विचार करावा की अशा पद्धतीने जो दुसऱ्यांसाठी खड्डे खोदत असतो तो कधी ना कधी स्वतःही त्या खड्ड्यात पडतो। ताई, त्या हाऊस पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का अशा गोष्टी आढळून आल्यात, त्यामुळे त्याला रेव पार्टी असं म्हणण्यात येतंय। असं कोणी म्हणायचं? असं कोणी सांगितलं? असं पोलिसांनी सांगितलं। पोलीस कुणाचे? फडणवीसांचे। ज्या पोलिसांना खरंच एखाद्या ठिकाणी घटना घडते तेव्हा काहीच कळत नाही, बरोबर जेव्हा खडसे महाजनांवर आरोप करतात 4 दिवसांपासून एक शीतयुद्ध दोघांमध्ये चालू असतं, नेमकं त्याच वेळेला बरोबर खडसेंच्या जावयांवर आरोप होतात। आतापर्यंतची क्रोनॉलॉजी जर बघितली तर संजय राऊत रोज बोलायचे, परिणाम संजय राऊतांच्या अगदी वाईटात वाईट पद्धतीने त्यांच्या मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत हे लोक पोहोचले आणि त्यांच्यावर कारवाई झाली। नवाब मलिक अशाच पद्धतीने आरोप करत होते, मग नवाब मलिक आणि नवाब मलिकांच्या जावयांवर कारवाई केली गेली। आता खडसे लोक मूर्ख नाहीयेत, लोकांना ही क्रोनॉलॉजी कळते, लोकांच्या हे सगळं लक्षात आहे। त्यामुळे कितीही हा बनाव केला तरी याने काही फरक पडत नाही। निश्चितच आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे ते आपल्याशी बोलतील। वैभव, ताई, तुमचा क्रोनॉलॉजीचा मुद्दा एक वेळेस लॉजिकली ग्राह्य जरी धरला, तुमचा जो नेहमीचा आरोप असतो त्याच्यानुसार तो ग्राह्य जरी धरला तरी ज्या ठिकाणी ही पार्टी केली गेली तिथं अंमली पदार्थ, हुक्का या सगळ्या गोष्टी हाऊस पार्टीमध्ये आढळून आलेल्या आहेत। 3 महिला आहेत, 2 पुरुष त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत, जागेवरती अटक झालेले आहेत, जे ज्याच्यापैकी एक एकनाथ खडसे यांचे जावई आहेत, डॉक्टर प्रांजल खेवलकर। मूळ मुद्दा असा येतो की तुमचं हे सगळं जरी मान्य केलं तरी अंमली पदार्थ तिथं येणं किंवा हुक्का तिथं येणं, 3 महिला तिथे येणं आणि ही आयसोलेट जागा आहे। इंद्रप्रस्थ नावाचं एक लॉज आहे, या लॉजचं सूट रूम जे आहे ते बुक करून या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आता मला फक्त मुद्दा तुम्हाला एवढाच विचारायचा आहे की हे तुमचं समजा जरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं शीतयुद्ध सुरू आहे, हे शीतयुद्ध सुरू असताना सुद्धा खेवलकर यांनी अशा पद्धतीची पार्टी करणं आणि तिथं अंमली पदार्थ नेणं, याच्यामध्ये बाकीच्यांचा किंवा विरोधकांचा काय रोल असू शकतो? म्हणजे जर त्यांना कारवाई करायचीच असेल तर तुम्हाला असं वाटत नाही का खेवलकरांनी त्यांना संधी मिळवून दिली म्हणून? वैभवजी, तुमचा कन्सर्न मी अगदीच समजू शकते, पण तुमच्या प्रत्येक या शंकेचं उत्तर माझ्याकडे आहे। पहिला मुद्दा असा की ज्या लॉजचा आपण उल्लेख करताय आणि ज्याला आयसोलेट असं आपण सांगताय, जिथे रोहिणी खडसेंचं निवासस्थान आहे तिथून हाकेच्या अंतरावर हे हॉटेल आहे। स्वाभाविक आहे, घरात मुलं असतील म्हणून जर पार्टी करावीशी वाटली आणि त्या माणसाने जर बाजूला पार्टी केली तर फार मोठा काही गुन्हा घडला नाही। एक दुसरा मुद्दा असा की आपण जेव्हा सांगता की तिथे अंमली पदार्थांचं सेवन केलं गेलं, सांगितलं कुणी? काय पोलिसांच्या आधी मीडिया पोहोचला होता? पोलिसांच्या आधी तुम्ही पोहोचला होतात आणि तुम्ही लगेचच ते सगळं टेस्ट केलं? पोहोचले पोलीस, पोलिसांनी जे इनपुट दिले त्याच्यानुसार माध्यमांनी बातम्या चालवल्या आणि माध्यमांनी सांगितलं की तिथे रेव पार्टी होती। अरे काय चाललंय? इतकं कसं आपण ब्लाइंडली फॉलो करतो मला कळत नाही की पोलिसांनी वाटेल ते सांगायचं आणि आपण वाटेल ते चालवायचं। आणि तरीही अरे, एक माणूस आपला स्वतःचं जे काही त्याचं दैनंदिन रुटीन आहे किंवा त्याचं आयुष्य आहे त्याला एखादी गोष्ट सेलिब्रेट करायची किंवा अजून काही कारण असू शकतात आणि त्याने त्याचं सगळं आयुष्य थांबवायचं। बरं, हे सगळं चालू असताना मी आता मगाशी काही व्हिज्युअल्स बघत होते की
तातडीने गिरीश महाजन लगेच माध्यमांवर दिसतात का? आता जसं तुम्ही म्हणताय तसं की विरोधकांचा काय रोल आहे असं म्हणालात, मला आता पुन्हा म्हणायचंय की मग काय रोल आहे? जर खडसेंच्या जावयांवर कारवाई केलेली आहे तर लगेचच गिरीश महाजन इतक्या तातडीने उठून माध्यमांच्या समोर बोलायला का येत आहेत? का गिरीश महाजनांना गरज पडली लगेचच बोलायला यायची? का गिरीश महाजन उत्तर देत नाहीत की हॉटेल ट्रायडंट मध्ये लोढाला भेटायला गेले होते का नव्हते? आणि गेले असतील तर का गेले असतील? लोढासारख्या एका अराजकीय व्यक्तीला भेटायला जायची त्यांना का गरज पडली? का त्या आरोपांचं ते खंडन करत नाहीत? अशा पद्धतीने हे जे खेळ चाललेत, मग ते खेळ तेजस मोरेच्या माध्यमातून असतील, सुनील झंवरच्या माध्यमातून असतील, श्रीराम खटोडच्या माध्यमातून असतील, आम्हालाही बोलता येतं. आमच्याही तोंडात जीभ आहे. पण ज्या पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केला जातोय आणि अक्षरशः लोकांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचं पाप केलं जातंय, या पापाला फेडावं लागेल. तर सुषमाताई, धन्यवाद आपले आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.